गुड मॉर्निंग गाईज. सो रेडी झालो आहे. अजून शूज घातला, शूज घालायचे आहेत. तुम्हाला बाहेरचं दाखवतो सीन. कपडे इग्नोर करा. मी रेडी आता बाहेर जायला. आम्ही एका कासलला जातो आहे. आपलं ब्रेड बटर इथे रेडी आहे. आता एक खाऊन आम्ही निघू. जास्त टाईम लागणार, 5 मिनिटांनी आम्ही निघू. 1 hour later. सो आफ्टर अन आवर आम्ही निघालो आहे. इथं ऊन पडलं आहे. दुसरा वॉच नाही, आता वॉच मला खराब झाला. आता वाजले काय दिसत नाही, 11-18 मीन्स आपल्याकडे 9च्या आसपास झालेत. बघू. एका कासलला चाललं, स्टोन कासल त्याला म्हणतात. तर तिकडे आम्हाला इथून पहिला कॅब करावं लागेल. इथे स्पेसिफिकली लेन आहेत. लाईक तुम्हाला जर आता बघा, तुम्ही इथे बघताय इथे क्रॉस दिसतो, क्रॉस. तर तुम्ही त्याच्यावरून जाता ना, तर तुम्हाला ना थोडं हळू जावं लागेल. का तर इथून गाड्या येतात, त्यांच्यासाठी तिथे क्रॉस दिला असतो, कारण की ते लोक प्रॉपर तिकडे येऊ शकतील. सगळे सिस्टीम वगैरे चांगली इकडे, म्हणजे ट्रॅव्हलिंगची. टॅक्सीवाला आला, हे टॅक्सी. हे लोक डायरेक्ट स्वतःहून येतात, आपला विचार पण नाही लागत. मागे आम्ही आलो म्हणून मागे लोक थांबले, तुम्ही बघताय. आणि त्यांनी एकही हॉर्न नाही वाजवला आहे. म्हणजे इथे खूप कमी हॉर्न वाजवतात. हॉर्न नुसती वाजवत नाही. असंच जर आपल्या इथे असतं ना, तर फटाफट पाय चालू झालं असतं. पण त्यांना एवढा सेन्स आहे. ते लोक थांबले, ह्या म्हणजे बसलं असं म्हणजे लोक थांबले. आणि त्यानंतर आम्ही जेव्हा निघालो तेव्हा ते निघाले. सो आहे त्यांना थोडा सेन्स. आय डोंट नो, माहीत नाही. खूप डिफरन्स आहे प्रत्येकाच्या रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये. इथे तुम्ही कमी बघाल की लोक हॉर्न वाजवतात. इथे हॉर्न जास्त कोण वाजवत असणार. सो बेसिकली आम्ही इथे पोहोचलो आहे. स्टोन किंगडम. बेसिकली ही जी प्लेस आहे ही तुम्ही बघू शकता. इग्रोट स्टोन किंगडम. म्हणजे इग्रोट कोण होते की लाईक देवर नेबर, म्हणजे त्या लोकांचे आजूबाजूवाले होते. तर ते लोक पहिले जे ह्या प्लेसला आले, म्हणजे बगियूमध्ये जिथे मी आहे, ते लोक पहिले होते त्यांनी. आणि त्यांनी ते लोक असे होते की लाईक आदिवासी टाईप लोक होते. सो त्यांचं कल्चर तसं होतं. तर त्यांनी त्या टाईपची घरं बांधली. म्हणजे पूर्वीच्या काळात कसे ते स्टोन एजमध्ये लोक राहत होती, तशा टाईपचं त्या लोकांनी तशा टाईपची घरं बनवली. तर तेच आपण बघायला चालू की त्यांची घरं कशी होती. इग्रोट स्टोन किंगडम, इग्रोट. तर हे लोक इग्रोट लोक असे दिसायचे, एक आदिवासी टाईप. लोकांचा पेहराव असा. हे बॉईज आणि हे गर्ल्स. सो इथून यांचं मोठंच्या मोठं चालू होतं किंगडम. सो वेल मेंटेन आहे. स्टॅम्प घेतला आहे. लेट्स गो. वॉट टू एन्जॉय इनसाइड. तर हे आपल्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. आणि हे सगळं सो मे बी आपण यांचे क्लॉथ्स ट्राय करू शकतो. यांची दगडं हलतात ते. हा एकदम फिक्स केलं. या लोकांनी प्रोटेक्शन पण दिलं त्याला. काइंड ऑफ कॉलनी टाईप आहे. लाईक ही पूर्ण अशी कॉलनी या लोकांची होती. या लोकांनी असं, हे रिअल घोडे. गोइंग बॅक. हे कॉस्ट्युम थोडे वेगळे आहे. लाईक हे त्यांचा राजा किंवा राणी, एखादे चिल्ड्रन, असं काय असेल ह्या लोकांचं. आणि इथे ज्याच्यावरती पण तुम्ही फोटो काढता त्याचे पैसे. लाईक घोड्यावरती काढतात त्याला पैसे, ह्याच्यावरती काढतात ह्याचे पैसे. असं म्हणजे रँडमली तुम्ही जाऊ शकत नाही. फक्त असे काही काही जे प्लेसेस आहेत तिकडे तुम्ही विदाऊट पैसे तुम्ही फोटो काढू शकता. नाही तर सगळीकडे पैसेच येते. तुम्हाला काही करायचं असेल तर पैसे आहेत. म्हणजे काही म्हणजे काही. इथे फोटो काढायचा पैसे, तिथे फोटो काढायचा पैसे, सगळीकडे पैसे पैसे पैसे. बहुत पैसा मागते साले. मे बी दगडांचं जे होतं ते मे बी त्या लोकांनी बनवलं, इग्रोट लोकांनी. आणि बाकीच्या लोकांनी डेव्हलप केलं आहे. खूप गर्दी आज. आय थिंक आज सॅटर्डे म्हणून खूप गर्दी झाली. फ्रायडे का सॅटर्डे नाही सगळं. त्याला टाईमच कळत नाही. टाईम झोनच वेगळा, तर टाईमच कळत नाही. खूप मोठी प्लेस आहे. लाईक फ्रॉम
तिथून ते पूर्ण अशी फिरून आहे. खूप मोठी बिल्ड केली आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी पण आहे. लाईक ब्रिज त्या लोकांनी बांधलं आहे. आय डोंट नो त्यांनीच बांधलं आहे काय विषय. ब्रिज आहे इकडे. एवढं ब्रिज. बाहेरचा मागचा सगळं ओपन असायचा. याच्यावर डेंजर आहे. बॉडी बिडी बघा बादशाह म्हणून आले लोक. एकदम मस्क्युलर होते लोक. मी पण त्या आम्हाला असतो तर एकदम मस्क्युलर असतो एकदम. कोई सेंस है इस बात की? त्यांच्या कलरचं लाईक तुम्हाला त्या टाईपमध्ये टॅटू वगैरे करून मिळतील असं काहीतरी आहे इथे. तुम्ही तेव्हाच्या जे लोक जे टॅटू करायचे म्हणजे आय थिंक हे टॅटू नाही मे बी ते लोक डिफरंट टाईप ऑफ टॅटू करतात. ही तर आपल्या इकडची मेहंदीच झाली. आणि हे आहे इथे हे बेसिकली परमनंट टॅटू आहे. आणि हिना टेम्पररी टॅटू म्हणजे तेच मेहंदी लोकांना हेना म्हणतात इकडे. तेच हेनाचं ते असं नाही काय काइंड ऑफ टॅटूला कसं राहतं ते थोड्या दिवसासाठी तसं आहे ते लोक त्या टाईपने तुम्हाला टॅटू बेसिकली इथे मेहंदी काढतात. टेम्परेटरच्या नावाखाली इथे मेहंदी काढतात. सो आपण हिला विचारू अजून इन्फॉर्मेशन काय आहे इग्रोटची. जस्ट टेल मी. Igorot is the first people here in Baguio. They are the indigenous people wearing those traditional shirts like that. That one. ओके. That's their costume. And for girls, they are wearing like okay. this one. And This is their one of the famous heritage here in Baguio, in Philippines rather. सो फिलिपीन्स की जुबानी आपको पता चल गया काय यांची स्टोरी. This one is the Igorot gold mine, one of the work of Igorot. ह्यांचा जरा गोल्ड मॅन बघ कसं आहे. मोठं आहे रे. म्हणजे हे लोक इथे खणायचे गोल्ड. अच्छा हे आउटसाईड आहे आणि इथून आपण आतमध्ये जाऊ शकतो का. इथून फुल ब्युटिफुल व्ह्यू आहे. पूर्ण डोंगरावर दिसतं. लाईक हे एका असं डोंगरावरती बसलेलं शहर आहे आणि त्या लोकांनी अशा चांगल्या प्रकारे त्यांनी ठेवले हे शहर विच इज गुड. A lot of stone here. If you dig, you saw the Igorot gold mine there. So Yeah. as you can see, there's a lot of stone there, like that bricks. So these all structures like this is made by Igorot people. Yeah. Okay, just maintained by government. Mostly 90% or almost 100 is Igorot here at Baguio. If you came here, then they know you're Igorot by bloodline. That's it. हो सही आहे. सही इन्फॉर्मेशन भेटली. आज इंग्लिश चुकलं असेल समजून घ्या. पण ती बोलली ते बरोबर बोलली. काय बोलली तुम्हाला समजलं असेल तर समजून घ्या. ते पूर्णच त्यांनी बनवलं नाहीत आणि थोडं गव्हर्नमेंट थोडं इनपुट टाकलेत आणि याला थोडं डेव्हलप केलं आहे. सो मला असं वाटलं तेच मला थोडं क्वेश्चन पडलेलं की काही बघा ना ते गवत बघा किंवा हे रेलिंग्स बघा किंवा ही रोड्स बघा. त्या लोक असे थोडी बनवू शकतात. त्या टायमाला थोडी एवढं सगळं होतं की ते लोक असं डेव्हलप करतील. ते टाईल्स बघा खाली. सो हे गव्हर्नमेंट थोडं इनपुट टाकलं आहे आणि हे बनवलं आहे. थोडं त्याला डेव्हलप केलं आहे. मे बी ते तुटकं असेल कदाचित तर त्या लोकांनी त्याच्यावरती असं डेव्हलपमेंट केलं आहे. चांगली गोष्ट आहे. म्हणजे हे असं गव्हर्नमेंट त्यांचे म्हणजे त्यांचं जे कल्चर आहे ते म्हणजे ते मेंटेन करतात त्याच्यामध्ये. ही खूप चांगली गोष्ट आहे. झिपलाने विचारला गेलो 500 पैसा होता. म्हणजे आपल्यासाठी अराउंड 700-750च्या आसपास. पण सीन असं आहे की खूप जास्त वेटिंग लाईन आहे तिकडे. सो त्यापेक्षा आपल्याला फिरू. जर जागा असेल तर आपण जाऊ. अदरवाईज सोडून द्या. काहीतरी बोंबलला आणि समोरून पण लोक बोंबलली. एवढंच मला कळालं. हे हा फुल आहे. अच्छा. सो जर तुम्ही इथे तसं बोलाल तर ते लोक इकडून रिस्पॉन्ड करतील असं काहीतरी आहे. सो आता दुसऱ्या साईडला चाललो आहे. तिथून व्ह्यू कसे येतात ते बघू. त्या मिडलमध्ये मला जायचं होतं. छायला आपल्याकडे अशीच फिरतोय. ह्या लोकांनी डायपर वगैरे घातलेत कुत्र्यासाठी. जीवासोबत आहे लहान मुलगी.
तिने लिटरली, मी पण लक्ष नाही दिलं, तर ती तिकडे उभी होती. आय डोंट नो वाय ती उभी होती तिकडे. आणि सडनली ती गेली, तिच्या हातात बॉटल होती, ती पाणी प्यालेली आणि ती जी रिकामी बॉटल होती ती परत गेली, तिने त्या डस्टबिनमध्ये टाकली. तिला सांगायची गरज नाही की बाबा तू जा डस्टबिनमध्ये टाक, तिने स्वतःहून ती डस्टबिनमध्ये टाकली. म्हणजे विचार करा काय शिकवलं जातात. आणि माझ्या लहानपणापासून मला त्या गोष्टी शिकवल्या जातात की क्लीननेस ठेवायला पाहिजे. आता आपल्या इथे पोरगाची वेफर खात्याने टाकते इकडे तिकडेच. मिडल प्लेस नाईस. आय थिंक लाईक हे असं आहे की तिथे राजा उभा असतो, राजाचे इथे लोक असं बाजूला उभे असणार आणि त्याची प्रजा उभी असणार. असं काइंड ऑफ त्याच्यासाठी मे बी, मला एक्झॅक्टली माहीत नाही, पण त्यासाठी केलं असेल. आणि हे जे इगेरॉट लोकांचं ते आय थिंक साईन आहे त्यांनी खाली जे आहे ते त्या लोकांनी. व्हॉट आर दिस? दिस फ्लॉवर. Look the flower. What is this? It's a plant. व्हॉट इज दॅट? Sapuk. ओ, Don't pick flowers. Okay. ऐकलं काय बोलले? ती फिरते पण तिला असं बोलतात की फ्लॉवर तोडू नकोस. बेसिकली तुम्हाला जे मागाशी बोललो, तिकडे ते लोक येतात आणि ते लोक ओरडतात. सो हे लोक असे आहेत की तिकडे कोणीही गेलं आणि कोणी उरडलं हे पुरे करून सगळेच बोंबलतात. असं नाही की तुझे जे फ्रेंड्स आहेत म्हणून तुला बोल, असं काय नाही, ते सगळेच बोंबलतात तसं. आम्ही झालो इंडियन इगरॉट. ते भारी. हे तुम्ही 50 पैसोमध्ये घेऊ शकता, म्हणजे आपल्या इकडचे 60 आय थिंक 60 नाही यार किती 70-85 रुपये. सो आपण हे घालून पूर्ण हे फिरू शकतो. हे मला माहीत नव्हतं आधी, नंतर मला कळलं. लिटरली जर तुम्ही इकडे याल ना आणि तुम्ही जेवाल ना, तुम्हाला तुमच्या घरची लिटरली आठवण येईल. घरची डाळ भात पण तुम्हाला असं वाटतं की वा मला आई डाळ भात दे पण खा, असं सीन आहे. ठीक आहे, काय काय फूड चांगलं आहे, तर काय काय माझ्या एक्सप्रेशनवरून तुम्हाला कळत असेल की कसं आहे वगैरे. ठीक आहे, असं काय वाईट नाही. यांच्या लोकांसाठी त्यांची टेस्ट अशी आहे, म्हणते लोक तशी खातात. आपली नाही तशी, आपण असं झणझणीत खात आहे. यांना ते कैरी आणि त्यावरती मसाला टाकून जो खातो ना, भाई मजा येते ना. ह्या लोकांनी फाटलेली खाताना की हा चालू होता. ही विशिंग वेल आहे, तर आपण इथे विश मागं कॉईन टाकावं लागतात, इथं बी पैशाची आहे. ह्याचं इथं ट्रेडिशनल डान्स चालतंय, तो पण बघूया. आय थिंक त्याचा अजून एक डान्स फॉर्म आहे, सो तो पण बघून जाऊया. म्हणजे इथे असं जर विचार कोणा त्यांच्यासोबत नाचा असेल तर नाचू शकतात. आपण काय गणपती डान्स करू इकडे, येडे होतील लोक. फेमस वेळ झालं, बरं टेन्शन होईल ते. सो हा आता त्यांचा डान्स. वा भाई, पहिल्यांदा आफ्टर मेनी मंथ्स मी माझा डाएट तोडतो आहे. शुगर मी घेतो आहे. आता आलो तर भाई काय नाही ते खायला पाहिजे ना, तर मतलब नाही इकडे येऊन. इकडच्या गोष्टी पण ट्राय केल्या पाहिजे. खाऊ आता. Pilipino daw to. Ako Pilipino sa gisad. Oh my God! Itong kalsada na to. May makikita kayong kalsadang शुगर pababa. खाल्लं कसं वाटतंय? मस्त. Kasi padiretso, tapos may pababa na gano'n. Pag baba अलगच nito, ganun लेवलचं lang, हे आलंय मला. ano na yun? My Indian cuisine. Okay. How are you, sir? हाय, हाव यू? Please, your seat belt. Yes. I just started. I'm a motor blogger.
फायनली यांना दाखवू इंडियन फूड कसं लागतं. फायनली एक हिंदी बोलणारा माणूस भेटला आणि त्याशी बोललो, जेवण मागवलंय. भारी वाटतं यार. गाणं पण लागलंय, अजब प्रेम की गजब कहाणी. तू का आता वाटतं यार. आणि खूप बाकी खूप जण इथे मतलब फिलिपिन्स येत आहेत जेवायला. तिकडे दोघं जण बसले आहेत यार. नाईस. सो फायनली लस्सी आली आहे आणि पाणीपुरी आहे. पाणीपुरी अशी आहे आणि लस्सी आणि समोसे पण आले. समोसे, फ्रेंच फ्राईज, पाणीपुरी, चटणी दिली आणि चीज समोसा. हाऊ इट इज? This is tasty. And you like? And you like it? Approve, Gamas. Approve. What about you? It is good? Yeah, this is good. I like it. You like it? Yes. आवडलंय आवडलंय. आई चला आता खाऊया. Is this all? Or there's more? Just all. पूर्ण जेवण आलंय. Kay ती आहे बिर्याणी, दाल मखनी, फ्रेंच फ्राईज, पाणीपुरी, भात आपला आणि समोसा, चीज समोसा. भाई ही सगळी गोष्ट भेटणं येते म्हणजे सोने पे सुहागा. तर जेवण झालंय आणि आम्ही निघतो आता. से नाव आहे. सो हा एंट्रन्स आहे आणि इथे आहे सगळं. आता जाऊ आपल्या हॉटेलवरती. बेसिकली कसं आहे की फूड चांगलं होतं पण ह्यांनी त्यांच्या फिलिपिनो टेस्ट सारखं ठेवले कारण की ती लोक पण खातील. आपल्यासाठी एवढं चांगलंच आहे म्हणजे काही गोष्टी खूप चांगल्या आहेत. काही वॉक करत निघालं तर आम्हाला इथे बघा काय दिसलं. CF मोटरची आहे ही. पलारला ना BMW आहे आणि CF मोटरची आहे. फुल पॅक्ड आहे. हे बघा तिथे डर्ट बाईक बघा, डर्ट बाईक. अरे यार लायसन्स असताना मी इथे रेंट केले CR बाईक. एक तरी राऊंड मारला असता इथे. आपण तिकडे फिरून झालोय. आता परत दुसऱ्या लोकेशनमध्ये जायचं आहे. आता वाजलेत इकडचे दाखवतो 5-8 आणि आपल्याकडे 2:30च्या आसपास. आता गार्डनला जायचं आहे का. रेडी झालो, जरा झोपलो. आता थोडं रेडी झालं तुम्हाला बाहेर दाखवतो. शेवड्या ओ बघा इकडे सिग्नल नाही पण तिथे लोक जात आहेत. त्याच्यासाठी हे पूर्ण लोक थांबलेत. लोक उभे आहेत. ते लोक जात आहेत म्हणून हे लोक थांबलेत विदाऊट एनी हॉर्किंग और एनिथिंग. लोक शांतपणे उभे आहेत. म्हणजे इथे चोर म्हणते खूप आहेत. म्हणजे इथे तुम्हाला स्कॅमर लोक खूप मिळणार. तुम्हाला स्कॅम करणार. इथे लाईक खूप चोरी वगैरे करतील. बट या गोष्टी इथे टॉप लेवलला आहेत. बेसिकली आपण इथे आलो आहे द मॅन्शनच्या इथे. दाखवतो. सो बेसिकली हे मेन्शन जे आहे ते कोणीतरी त्यांच्या कोणीतरी जो मोठा होता त्यांनी बनवलं, ज्यांनी वॉरवीरमध्ये काहीतरी. एकदम स्टोरी नाही माहिती. तुम्हाला वाचायचं आहे तुम्ही पॉज करून वाचू शकता. तर आता बघू आतमध्ये जाऊ. आहे ना वरती जायला येतात की नाही. खूप भारी आहे. त्यांचं तिकडे झेंडा पण आहे मस्त म्हणजे फडकतं आगड्यामध्ये. आणि फक्त इथे फोटो आय थिंक कोण पुढे जात नाही. सगळे इथे थांबून त्यांचे फोटो काढतात. आता माहीत नाही का जातात. आय थिंक रिस्ट्रिक्टेड एरिया असेल मे बी. एवढंच ते लोक फोटो वगैरे काढू शकतात. हां इथे गार्ड्स वगैरे पण उभे आहेत. ते बेसिकली रात्री खूप छान दिसेल. तुम्हाला दिसते की नाही ना. इट्स ॲक्च्युली वॉटर शो.
आता काय एवढं दिसून नाही येते. पाणी काढणार पण आहे 360 मध्ये. ही प्लेस मस्त आहे. इथे मॉडेल शूट वगैरे करायला आणलं ना तर मस्त एकदम. हे बघा इथे मस्त सूर्यप्रकाश पडतो. आम्ही क्लिक केलेत फोटो. सूर्यप्रकाश वगैरे पडतो मस्त. टवका प्लेस. बेसिकली आमचा पोपट झाला. आम्ही इकडे आलो आणि काय बॉटनिकल गार्डन म्हणजे इथे फ्लॉवर्सचं गार्डन होतं. बट आम्हाला लेट झाला आणि बंद झालं. सो सॅड. बघू कधी परत जाता आलं तर येऊ. सो इकडे आम्ही आलो आहे गाडी चालवायला, बाईक चालवायला. बेसिकली ती बाईक चालू शकत नव्हतं, ही बाईक चालू. ती बघा अशी. लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. संपलं एवढंच होतं. मजा आली भाई, खूप मजा आली. अचानक प्लॅन झाला इथे यायचा. माहीत नव्हतं. कॅमेरा बी ठेवल्यानंतर लक्षात कॅमेरा काढला पाहिजे. आता बघू नेक्स्ट काय. आता आम्ही चाललो आहे नाईट मार्केटला. तिकडे शॉपिंग वगैरे असते तर बघू तिकडे काय काय. लेट्स चेक. सो हे विकत घेतलं आहे आणि खूप सारे किचन विकत घेतलेत बहिणींसाठी. इथे पूर्ण असे शॉप्स लागलेत. खायचं बाय करायचं ते सगळं बॅग्स अँड ऑल. त्यांच्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारचे किचन तुम्ही बघू शकता. बघितले डेंजर डेंजर किचन आहेत. मला पहिला वाटलं ती शिट्टी आहे, नंतर कळलं बाहेर वेगळी शिट्टी आहे. मस्त गडा आवाज याचा. इकडे ज्वेलरी आहे. कपल रिंग 50. Yeah, there's a Pikachu inside. Hi. Yeah. Nice. What your name? My name, channel name. Yeah, in the chat. It's Agao Kata. Agao card. Yeah. Indian. It's Indian, yeah. It's Hello, nice. welcome to Baguio. How long Thank you been you. here? For 8 days. 18 days I'm here. 18 days here in Baguio, but Yeah. you're staying here for a long time. No. I just came yesterday. Day before yesterday. Oh, nice. Yeah. Then from India all the way here. Just for the for the tour of the Baguio and the Manila. Yeah. Don't like Manila. Disgusting. Oh no, it's good. I love Manila. हे इकडचा अंडा रोल आहे वेगळ्या प्रकारचा. ट्राय करू कसं लागतं. इथे कसं झालं माहिती आहे का, इथे व्हेज मिळणं खूप मुश्किल आहे. असं आपल्या हवं ते खावं लागतं. थोडे दिवस आपण भारताच्या बाहेर असल्यामुळे आपण खाऊ शकतो. सॉरी फॉर देवांना सॉरी. सो इथे मीठ म्हटलं की त्यांचं असं असतं की कोणताही मीठ चालतं. काय पण येईल त्यात. बीफ पण येईल, त्यात पोक पण येईल, सांगता येत नाही. रिक्स घ्यायची नाही. गप्प व्हेजवाला दिसतंय तर गप्प ते खायचं, गडबड करायची नाही. हे भारी सिस्टम आहे. तुम्ही ऑर्डर द्या आणि फिरा, नंतर येऊन घ्या, काय प्रॉब्लेम नाही. मेहंदी वगैरे काढता.
मेहंदी काढतात टेम्परीच्या नावाखाली ते लोक मेहंदी वगैरे काढतात इकडे. खूप कॉस्टली असणार आहे जॅकेट्स आणि मला बघितलं तर अजून कॉस्टली येतील. म्हणजे पैशाला दिसतं ह्याच्याकडून लुटून. The nice coffee, guard. आपण ड्रॅगन फ्रूट ट्राय करूया. थँक्यू. मस्त रे. Mandi, ate, nubo na siya kanina pa. भाई इकडे शॉर्मावाला भेटलाय पण मला असं वाटतं शॉर्मा भाई वेगळा असतं. रिक्स नको घ्यायला वाट लागायची. म्युझिक चालू आहे. Men should sing together with us. Now it's wonder most everything I see. Not a cloud in the sky, but the sun in my eyes. Now one piece of light makes it real. Out of creation and the only explanation. सो आपण हे घेतलेलं आहे तेच बघूया. Pasukaan mo ate yung sarap. Put some vinegar. Put some sauce. This is the sauce. मोमोज आहे ना मोमोज कडक मोमोज हे कडक मोमोज आहेत. सो हा होता आजचा दिवस संपला आहे. तर घरी जाणार पोट भरलं आहे काय खाणार नाही झोपडा. मी आता जस्ट बंदच करणार होतो पण मला काहीतरी दाखवायचं मला मी जिथे इंटर करतो म्हणजे जिथे मी राहतो नाईटला कसं दिसतं. फायनली मी माझ्या रूमवरती पोचलो आहे आणि हा असा व्ह्यू आहे माझ्या रूमच्या इथे. आणि मी आलो की ते लाईट अपने आप पेटते बघा दाखवतो. बघितलं. चलो सी यू ऑन अ नेक्स्ट व्लॉग. बाय.